सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक शहरामध्ये शिवजयंती उत्सव सुरू असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई राजेश राठोड यांना 2 इसम गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशानं कन्या कोठारी शाळा जेलरोड नाशिक रोड या ठिकाणी येणार असल्याची गुप्तनीय माहिती मिळाली होती. सदरची बातमी त्यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पवार यांना सांगितली असता त्यांनी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांच्यासह जेलरोड परिसरामध्ये सापळा रचला. यावेळी इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ असलेल्या भिंतीलगत 2 संशयित इसम उभे असताना दिसले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचं नाव राहुल उर्फ गोट्या प्रभाकर साठे वय 32 वर्ष राहणार साठेनगर सिन्नर फाटा, तर निशांत उत्तम सोनवणे वय 35 वर्ष राहणार जीवनज्योत अपार्टमेंट सैलानी बाबाजवळ जेलरोड नाशिक रोड असं सांगितलं. दोघांच्या ताब्यातून विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे, पोलीस शिपाई अक्षय गांगुडे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले आदींनी यशस्वीरित्या पार पाडली. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड.